जय महाराष्ट्र। मी मयांक भागवत। घरी कोणीतरी वाट बघतंय आमचा हा खास शो तुम्ही पाहायलाच हवा, कारण हा शो प्रत्येक सामान्यांसाठी आहे, जो ट्रेननी प्रवास करतो, जो मेलनी प्रवास करतो। आपण अतिशय घाईमध्ये असतो आणि आपण ट्रेन किंवा मेल पकडण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपली ही अतिघाई आपल्याला संकटात नेते। मात्र एका तरुणाचे प्राणही वाचले, ते म्हणजे रेल्वे पोलिसांमुळे। घटना लोणावळ्याची आहे। तुम्ही जी दृश्य पाहणार आहात त्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मेल एक्सप्रेस सुटलेली आहे। दोन कॉन्स्टेबल अचानक एका बोगीकडे धावतायत आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती बोगीमध्ये लटकलेला पाहायला मिळतोय, ज्याचे पाय जवळपास 50 ते 100 मीटर हा तरुण अशाच प्रकारे खेचला जातो ट्रेन बरोबर। मात्र रेल्वे पोलिसांचे हे दोन कर्मचारी जवान वेळीच गार्डला अलर्ट करतात आणि ज्यामुळे गाडी थांबते आणि हा तरुण सही सलामत बाहेर निघतो। मात्र तुम्ही किंवा आम्ही प्रत्येक व्यक्ती असा नशीबवान नसेल ज्याला पोलीस देवदूतासारखे किंवा प्रवासी देवदूतासारखे धावत येऊन मदत करतील। तर याच घटनेवरती आज आम्ही हा शो करतोय, कारण आपण स्वतः सावधान व्हायला पाहिजे। आपण स्वतःची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची पाहिली पाहिजे। आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये दीपक देवराज आहेत, वेस्टर्न रेल्वे मुंबईचे डीसीपी। देवराजचं स्वागत आहे तुमचं। त्याचसोबत आपल्या बरोबर दीपेश टँकही आहे। दीपेश, राउडीज जे रेल्वेमध्ये असतात, जे रूफटॉप वरून प्रवास करतात, प्रवाशांना मारतात, अशांच्या विरोधात लढा देतोय। पण दीपकजी, मी पहिल्यांदा तुमच्याकडनं सुरुवात करणार आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो याच्यामध्ये पोलिसांचा, तो म्हणजे अवेअरनेस। लोकांना आवाहन करायचं की जर तुम्ही ट्रेन चालती पकडलीत, धावती पकडलीत, फुटबोर्डवरनं प्रवास कराल तर तुमचा जीव जाऊ शकतो। कशा प्रकारे ही मोहीम जी आहे ती रेल्वे प्रशासन राबवतं? दीपकजी, मला तुम्हालाच प्रश्न आहे, कशा प्रकारची ही मोहीम आपण राबवतो? पोलिसांकडून कशा प्रकारची मोहीम राबवली जाते? कसं यामध्ये मयंक 2-3 गोष्टी अभ्यास करणं फार गरजेचं आहे। रेल्वेमध्ये जवळपास मुंबईमध्ये फक्त आपण लोकलचा जर विचार केला तर लोकलला जवळपास 75 ते 80 लाख लोक रोज अपडाऊन करतात आणि एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये आपण जर आपल्याला ऑफिसला जायचं असेल, जर मी लोकांना सांगतो जर तुम्हाला 10 वाजता जर ऑफिसला जायचं असेल तर काही लोक ज्या ठिकाणी त्यांचं अंतर 30 मिनिटाचं असतं अशी लोक घरून 9:15ला निघतात आणि 9:30ची लोकल पकडायचा प्रयत्न करतात। त्यावेळेस ते प्लॅटफॉर्मवरती ते पळत येतात। आम्ही बघतो की ते एकदम पळत येऊन ट्रेन लोकल पकडतात आणि मग ती ट्रेन ते लटकलेली असतात, त्या परिस्थितीत ते जातात। तर मी लोकांना सांगेल की आपल्याला जर ऑफिसमध्ये जायचं असेल आणि आपली 10ची वेळ असेल तर आपण घरून 8 वाजता निघा, 8:30ला निघा, जेणेकरून आपण सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवरती पोहोचून व्यवस्थितरित्या आपण लोकलमध्ये बसू शकतात। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर रेल्वे प्रशासन ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करते, आम्ही अवेअरनेसचे अनेक प्रोग्राम या ठिकाणी घेतले। आम्ही भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून आम्ही समीप आणि प्रवास सुरक्षितेसाठी आम्ही अनेक योजना या ठिकाणी केल्या आणि वर्षभर आम्ही काहीतरी प्रोग्राम आम्ही करत असतो। त्यामध्ये ह्युमन चेनसारखे आणि पोलीस मित्र आणि कम्युटर्स यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये मानवी साखळी तयार करून लोकांना आव्हान केलं की आपण क्रॉस करू नका लाईन। अशा प्रकारचे आमचे अनेक कार्यक्रम चालू असतात। म्हणजे लोकांना अवेअर करण्याचे कार्यक्रम चालू असतात। मात्र ज्या घटनेबद्दल आपण बोलतोय त्या घटनेमध्ये एका तरुणाचा जीव वाचलेला आहे, पण प्रत्येक तरुण दीपकजी असा जो आहे तो नशीबवान नसतो। मात्र त्या तरुणाला ज्या पोलीस कॉन्स्टेबलने कर्मचाऱ्याने वाचवलं, त्या कर्मचाऱ्याचं काय म्हणणं आहे? तो कर्मचारी काहीतरी आवाहन करतोय तुम्हाला, ते आपण आधी पाहून घेऊया। लोणावळ्यामध्ये धावती मेल पकडत असताना पडणाऱ्या रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवणारे पोलीस शिपाई सचिन भोई आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं काय प्रकार घडला होता आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या प्रवाशाला कसं वाचवलं। सचिनजी, सांगा काय नेमकं घडलं होतं? ॲक्च्युली आम्ही दोघं ऑन ड्युटी असताना RPFचा एक माझा मित्र आहे, त्याचं नाव सुमित पाल आणि मी ऑन ड्युटी होतो। त्या टायमाला नागरकोल एक्सप्रेस ही आली आणि काही क्षणामध्ये थांबून ती निघायला लागली। निघत असताना एक प्रवासी फास्ट ट्रेन पकडायच्या तयारीत होता तो, कारण त्याला काय आपल्याला माहीत नाही घाई होती का काय, पण त्यांनी ती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडली त्यांनी। परंतु पकडत असताना त्यांनी जो पकडताना जनरल डबा असल्या कारणाने गाडीमध्ये गर्दी असते आणि खाली 2 प्रवासी त्या सीडींवरती बसलेले होते, त्यामुळे त्याला काही तिथं चढता आलं नाही आणि त्याने हँडलला पकडलं होतं आणि हँडलवरून पकडून त्यांचा हात सटकून तो घसरत पुढे निघत होता। त्या टायमामध्ये आम्हाला लक्षात आलं की बाबा आरडाओरड झाली। त्यानंतर आमचं लक्ष गेलं
की बाबा एक माणूस हा धावत्या ट्रेनमधून गॅपमधून पडण्याची शक्यता आहे, तेव्हा आम्ही त्याच्या मागे पळ सुटलो दोघंजणं की त्याला वाचवण्यासाठी. तोपर्यंत गाडी रेल्वेचा जो गार्ड असतो मागचा त्यांनी बघितला आणि गाडीचा वॅक्यूम असतो एकदम जो एमर्जन्सी ब्रेक असतो तो त्यांनी दाबल्यानंतर गाडी थोडी हळूहळू स्लो झाली. तोपर्यंत आम्ही म्हटलं एवढा फास्ट गाडीमध्ये त्याला खेचणं शक्य नव्हतं, कारण जर खेचला असतं तर तो त्या गॅपमध्ये जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही त्याला आवाहन करत होतो त्या माणसाला की तुम्ही लवकरात लवकर म्हणजे फीट पकडून ठेव म्हणून. आणि जशी गाडी स्लो झाली ना त्यानंतर मग आम्हाला वाटलं बाबा की आम्ही त्याला खेचू शकतो आणि वाचू शकतो. त्या टायमाला त्या स्थितीमध्ये आम्ही त्या दोघांनी आम्ही हात खेचून त्याला प्लॅटफॉर्मला आणलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुरवसह राजेश शिंदे, जय महाराष्ट्र, मुंबई. खरं तर सचिन सारख्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचं अभिनंदन केलं पाहिजे. जय महाराष्ट्रकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन. मात्र अशा प्रकारचे काही घटना आपण पाहूया जे मुंबईमध्ये झालेल्या आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावती ट्रेन पकडताना अशा काही घटना तुम्ही पहा. कशा प्रकारे या घटना घडतायत. धावती ट्रेन मधून उतरताना चढताना, धावत्या मेलमध्ये उतरताना चढताना. देवराज, मी परत तुमच्याकडे येतो. ह्या घटना ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांना नव्या नाहीत. अशा घटना ज्या आहेत त्या सारख्या होतात. तुम्ही म्हणता की एक कॅम्पेन जे आहे ते चालवतो, मात्र या कॅम्पेन नंतर लोकांकडे आणखीन पोहोचता यावं यासाठी काही खास उपाययोजना? आम्ही प्रतिसाद ॲप पण तयार केलेला आहे. त्यानंतर समीप म्हणून आमचा एक मोबाईल नंबर आहे की जो मेसेज अलर्ट सिस्टीम म्हणून आम्ही सुरू केलं आहे. आता तुम्ही ह्या 2 घटना ज्या आत्ता तुम्ही व्हिज्युअल दाखवल्या त्यामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्या आईला एक 55 वर्षाची ती स्त्री होती, ती बोरिवलीची घटना होती आणि त्या आईला चालू ट्रेनमधनं तो उतरायला सांगतो. खरं म्हणजे तर त्यावेळेस त्या तरुणाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली आई म्हातारी आहे आणि आपल्या आईला चालू ट्रेनमधनं आपण उतरायला नको. ह्यामध्ये स्वतः जे प्रवासी आहेत त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा तुम्ही ही बांद्राची घटना दाखवताय की तो एक आपल्या फॅमिलीला पोचवायला आला होता. त्याची फॅमिली पूर्ण लोकलमध्ये बसली. खरं म्हणजे तिथूनच त्यांना हाय बाय करून निघायला पाहिजे, परंतु तो ट्रेनसोबत लटकत त्यांच्याशी बोलत होता. तशी त्याला काही आवश्यकता नाही आहे. आपण सुरक्षितपणे आपल्या घरच्यांना पोचवायला पाहिजे, बसवायला पाहिजे आणि एकदा बसल्यानंतर आपण तिथनं थोड्या अंतरावरती उभं राहून आपण त्यांचे संवाद साधायला पाहिजे. ह्या काही घटना आहेत की ज्या गोष्टी आहेत की आपण त्या बाळगायला पाहिजे, जेणेकरून आपला प्रवास अत्यंत सुखकर होईल. बरोबर, म्हणजे प्रवाशांनी कुठेतरी स्वतःची जी आहे ती सेफ्टी बाळगायला पाहिजे, कारण अशी जी आहे ती चालती ट्रेन पकडणं हे धोकादायक असं. मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये आहे ते म्हणजे ट्रेनचे राऊडीज. कारण जेव्हा प्रवासाची सुरक्षा येते तेव्हा या ट्रेनच्या राऊडीजबद्दल आपल्याला बोलावंच लागेल, कारण हे राऊडीज सुद्धा अशाच प्रकारे वागतात. राऊडीज ट्रेनमध्ये कशा प्रकारे स्टंट करतात आणि त्यांच्या जीवावर बेततं ते आपण काही स्टंट्स पाहूया. ट्रेनमध्ये कशा प्रकारे स्टंट्स केले जातात हे आपण पाहतोय, कारण हे रेल्वेचे राऊडीज आहेत. जे रेल्वेचे राऊडीज स्वतःच्या जीवावरती बेतून स्टंट्स करतात. काही काही वेळेला दुसऱ्या प्रवाशांना पण यामुळे इजा होते, त्यांना लागतं. आपल्याबरोबर दीपेश टँक आहे. दीपेश, या राऊडीजच्या अगेन्स्ट एक कॅम्पेन सुरू करतोय, चालवतोय गेली जवळपास 3 वर्ष. दीपेश, या राऊडीजच्या अगेन्स्ट जेव्हा कॅम्पेन चालवायला तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काही वेळेला रिस्पॉन्स वेगळा आला होता की तुम्ही हे का शूट करताय, तुम्हाला काय शूट करण्याची गरज आहे. पण हे राऊडीजवरती जे आहे ते काबू आणणं किंवा एक त्यांना आळा आणणं हे तितकंच गरजेचं आहे. हो, बरोबर. याचे 2 ॲस्पेक्ट्स आहे. मला असं वाटतं की हे पब्लिक आणि पोलीस पार्टनरशिपमध्येच हे सॉल्व्ह होणार. हे राऊडीइझम जे आहे ते खूपच सोशल प्रॉब्लेम आहे आपल्या समाजाचा आणि त्याच्यासाठी अवेअरनेस आणि ॲक्शन हे दोघी वस्तू जेव्हापर्यंत नाही होणार सायमल्टेनियसली त्यापर्यंत ह्याच्यावर लगाम यायचं खूप त्रास आहे आपल्याला. तर मी जसं म्हणतो की आम्ही 3 वर्ष झाले आणि खूप लोक ट्रॅव्हल करताना लोकांना सिट्या मारतात, टपली मारतात आणि हे फक्त त्यांना अटेन्शन सिकिंग आहे. यांचं सायकोलॉजी आपल्याला समजावी लागेल की त्यांना लोकांचं अटेन्शन पाहिजे आणि हे अटेन्शन त्यांना दिलं आपण तर ते जास्त करत राहतात. आणि त्याच्यासाठी आपण स्कूल्स कॉलेजेसमध्ये अवेअरनेस प्रोग्राम आणि ॲट द सेम टाईम आपल्याला ॲक्शन पण पाहिजे की पोलीस आणि पब्लिकनी पण अवेअर होऊन त्यांना स्टॉप करायला पाहिजे. आता तुम्ही बघा
कुठल्या तरी शाळेतला का कॉलेजचा मुलगा असा स्टंटबाजी करतो, आपला पोलीस तर सर्व जगात नाही असू शकते, पण ते पब्लिक तिकडे असतात, त्याच्यामधून एक माणूस पण त्यांना जाऊन असं नाही सांगत की बेटा तुम क्या कर रहे हो, तुम्ही जे करतात ते बरोबर नाही, एवढं पण त्यांना नाही सांगू शकत आणि त्याच्यामुळे त्याचा जीव पण जाऊ शकतो. तर मी असं अपील करतो लोकांना की असं तुमच्या आजूबाजूला केव्हा तुम्ही बघतात स्टंटबाजी होताना का त्रास होताना, तुम्ही पोलिसला पण फोन करा आणि त्यानंतर तुम्ही त्या माणसाला जाऊन सांगा की हे जे करतो ते बरोबर नाही. आणि त्याला माझा एक मित्र आहे, त्यांनी एक मुलाला सांगितलं होतं, तो ऐकला नाही आणि त्याचं ॲक्सिडेंट झालं. तर असं आहे की त्यांनी सांगितलं, त्यानंतर काय झालं ते पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण लोकांनी पण पुढे येऊन याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं. म्हणजे लोकांनी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. पण दीपकजी, ज्या प्रकारे या घटना सगळ्या होतात त्याच्यानंतर पोलिसांची कारवाई जी आहे ती चांगली होते. पोलीस रूफटॉप ट्रॅव्हलर्सवरती कारवाई करतात, ह्या राऊडीज विरोधातही कारवाई करतात. पण हे राऊडीज इतक्या सहजतेने हातात येतात कारण यांची गँग असते बऱ्याच वेळेला. नाही, मी आता दीपेशने एक मुद्दा तो मांडला, तो अत्यंत सुंदर आहे की कॉलेजेसमध्ये अवेअरनेस आणि स्कूलमध्ये अवेअरनेस व्हायला पाहिजे. तर मी दीपेशला सांगू शकतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये BMCचं एक व्हर्च्युअल क्लासरूम म्हणून त्यांचं एक सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी तिथले जे हेड होते त्यांच्यामार्फत आमचं सेंट्रलच्या रुपामिली मॅडम होत्या, त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम जवळपास त्या मुलांना अर्धा तास लेक्चर दिलं होतं आणि त्या जवळपास, आता मला संख्या माहिती नाही तरी ती संख्या लाखाच्या घरामध्ये होती विद्यार्थ्यांची. आणि त्यातनं आम्ही सुद्धा असा प्रयत्न केला की एकाच वेळेस आम्ही लाखो विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकू की विद्यार्थीही ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये येतात. कारण की तुम्ही स्टंटबाज जर बघितले तर त्यांचं एज ग्रुप पाहिलं तर यांचं एज ग्रुप हे 15 ते 25च्या दरम्यान आहे. हा 25च्या पुढचा नाही आहे स्टंटबाज. आणि रूफवरती पण जो प्रवास करतो ना तो 35च्या पुढचा नाही आहे, 35च्या आतलाच आहे. त्यामुळे आम्ही असे काही वयोगट आणि असे काही पकडून समाजामध्ये ह्या गोष्टी स्प्रेड करतो की तुम्ही सुरक्षित प्रवास करा, जेणेकरून तुमच्या घरात. आता तुम्ही हे व्हिज्युअल दाखवतात, ह्या व्हिज्युअलमध्ये तुम्ही पाहिलं तर हा प्लॅटफॉर्म किंवा 2 स्टेशनच्या मधलं जे अंतर आहे त्यामध्ये हे स्टंटबाजी करतात. ज्यावेळेस हे प्लॅटफॉर्मवर गाडी येते त्यावेळेस हे लोक थांबलेले असतात आणि कोणीतरी यांचा मित्र हे शूटिंग करत असतो आणि हे स्टंटबाज झाल्यानंतर हे अत्यंत म्हणजे त्यांना अशा वेगळ्या दुनियेमधनं येतात की आणि ते व्हॉट्सअपवरती ते शेअर करतात आणि समाजामध्ये प्रसारित करतात. खरं म्हणजे अशा स्टंटबाज लोकांना समाजाने पकडून पोलिसांच्या ताब्यात देणं हे मी म्हणतो की ही समाजाची पण एक फार मोठी जबाबदारी आणि ती त्यांनी पार पाडावी. कारण की हा स्टंटबाज मेल्यानंतर हा फक्त तो जात नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्या मागे असतं. त्याने हा विचार करायला पाहिजे की आपल्या मागे आपलं कुटुंब आहे, आपले आईवडील आहे, आपले भाऊ आहे, कोणाचं लग्न झालं असेल तर त्याची पत्नी असते, मुलगा असतो, हे संपूर्ण कुटुंब वेठीस धरून हे स्टंटबाज आणि रूफवर प्रवास करतात. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की या स्टंटबाजांना जे आहे ते सांगितल्यानंतरही ऐकत नसतील. मला दीपेशला हा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की या स्टंटबाजांना किंवा धावती ट्रेन पकडू नका असंही आपण सांगतो, एक माणुसकीच्या नात्याने सांगतो, पण हे लोक काही काही वेळेला ऐकतही नाहीत, उलट आपल्याला जे आहे ते धमकवायला सुरुवात करतात. अशाही काही घटना ज्या आहेत त्या वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. हो, आणि हे खूप कॉमन आहे कारण की यूथ जे एज आहे ना बायोलॉजिकली की पण आपण जेव्हा ग्रोअप होतो तेव्हा आपल्याला सर्व एक्साइटिंग करायला पाहिजे जीवनामध्ये. तर ते काय त्यांना वाटत की मी काहीतरी वेगळं करू आणि मूवीज आणि हे सर्व पण इम्पॅक्ट करतात. आज कुछ तुफानी करते हे कहणे डायलॉग्स पण इम्पॅक्ट करतात आणि त्याच्यासाठी जे वेगळं करतात त्यांना लोक बघतात आणि त्यांना अप्रिशिएट करतात. पण हे जे एनर्जी आहे त्यांची, हे यूथची एनर्जी आहे, हे स्टंटबाजी करून ते वेस्ट घालतात. आता त्यांना एवढंच स्टंटबाजी करायचं आहे तर ते प्रोफेशनली हे सर्व कोर्सेस करू शकतात आणि त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतात. ते एनर्जी एक राईट जागेवर जाणार. पण त्याच्यासाठी पण आपल्याला एक रेग्युलर म्हणजे की काय की आपल्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये एक वेगळा एक कोर्स तरी असायला पाहिजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा, की एक आयडियल सिटिझन कोण असतं, ट्रेनमध्ये सफर करणारा मुलगा आणि मुली कसे असतात, बसमध्ये जाणारे कसे असतात, थुंकायचं नाही, आपल्याला कचरा रोडवर टाकायचं नाही, ट्रेनमध्ये स्टंटबाजी नाही करायची. तर त्याच्यासाठी पण सरकार आणि प्रशासनाने पण एक आयडियल कोर्स तयार करावे लागतात आणि ते सर्व शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये हे लहानपणापासून त्यांना फीड करत राहिले आपण डोक्यामध्ये की आपण ट्रेनमध्ये सफर करताना कसं उभं राहायचं, काय करायचं. तर त्याचा इम्पॅक्ट पण खूप जवळफार मोठं होणार आपल्याला. बरोबर. शेवटी हा मुद्दा असा आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि त्यांना या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ते जाणून दिले पाहिजेत. पण देवराजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या रोड रावडीला म्हणजे ट्रेनच्या रावडीला जर तुम्ही पकडलं किंवा एखादा जर असा ट्रेन धावत असताना पकडला किंवा काय झालं, यांचं हे काय सांगतात? म्हणजे तुम्ही विचारत असाल की तुम्ही हे का करता, तेव्हा यांची उत्तरं कशी असतात? म्हणजे काय विचित्र उत्तरं देतात?
हो, मी तुला सांगतो, आता गेल्या 2015मध्ये आम्ही टोटल 409 लोकांना आम्ही हे स्टंटबाज त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आणि आत्तापर्यंत मे महिन्यापर्यंत आमच्याकडे 102 लोकांना आम्ही कारवाई केली आहे. परंतु हे कसं आहे की ज्यावेळेस सांगते की नाही साहब, हम रहते थोड़ा गर्दी था, इसलिए मैं थोड़ा लटक रहा था, मेरा हात बाहेर आ गया. आणि पण ते ह्या पद्धतीने हे खोटं बोलत असतात. परंतु आम्ही त्यांना सांगत असतो, अरे बाबा, तू खोटं बोलू नकोस, तू तुझ्या जीवाशी खेळतो आहे. उद्या एखादी धक्का लागला तर तुला फार मोठी इंजुरी होऊ शकते, जखमी होऊ शकतो, आणि तिच्यातनं तू आयुष्यभरासाठी अपायज होऊ शकतो. आणि हे स्टंटबाज जेव्हा स्टंटबाजी करतात त्यावेळेस त्यांना हे कळत नाही की प्लॅटफॉर्मवरती काही लोक असतात की ज्या लोकांशी त्यांचा कुठलाही संबंध नसतो. ते लोक त्यांना आयुष्यात कधी भेटलेले नसतात, त्या लोकांना त्यांच्यामुळे त्रास होतो. तर मी ह्या स्टंटबाजांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही असं स्टंटबाज करू नका, आपल्या जीवाशी खेळू नका. आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, आपल्यामुळे इतरांचा जीव धोका जाईल असं कुठलेही कृत्य करू नका. अत्यंत तुम्ही सुखरूप आणि अत्यंत चांगला प्रवास तुम्ही करा, असं मी आपल्याला त्यांना विनंती करतो. म्हणजे आपल्याला जर लोकांना सांगावं लागेल, त्यांना समजावून द्यायला लागेल. मात्र दीपेश, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की जर आपण रेल्वे प्रशासन म्हटलं तर पोलिसांकडे तेवढं मनुष्यबळ नाही की प्रत्येक वेळेला जे आहे ते 10 पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ते रेल्वे स्टेशनवरती ठेवतील, कुठे काय घटना होते आहे ही त्या ठिकाणी जाऊन बघतील. मात्र रेल्वे प्रशासनाची जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ट्रेनच्या गॅपचा. आता आपण ट्रेनची गॅप जी आहे ते रस्ते पाहतो स्टेशनवरती अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आहे. तर काय वाटतं की रेल्वे प्रशासनाकडून म्हणजे रेल्वे मिनिस्ट्रीकडून या सगळ्यामध्ये काही वेगळा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आता? नाही, ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा इश्यू आहे आपला सिटीमध्ये, आणि त्याचं पण खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. 69 इयर्स आपले इंडिपेंडन्स झाले आणि आतापर्यंत आपल्याला एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आणि अशा शहरमध्ये मुंबईसारखा जे इकॉनॉमिकल कॅपिटल आहे, फायनान्शियल कॅपिटल आहे आपल्या देशाचा, तर ते प्रशासनाने पण बघायला पाहिजे की हे गॅप ट्रॅप खूपच अनरिजनेबल वेज ऑफ डाईंग आहे. म्हणजे कोणाला असं मेले की गॅपमध्ये पडले, मी समजतो की त्यांनी चालता ट्रेनमध्ये चढायचं नाही, ते बेसिक अंडरस्टँडिंग आहे, ते लोकांना पण समजावं लागेल. पण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आता सरकारांनी का रेल्वे मिनिस्टरांनी सर्व केलं बरोबर, तर त्यांच्यावर थोडं पण ब्लेम नाही जाणार. पण ही गॅप खूप मोठा इश्यू आहे मला पण असं वाटतं, कारण की तुमचा प्लॅटफॉर्म आणि तुमचा ट्रेनचा जो डब्बा आहे त्याचा मधचा गॅप खूप मोठा आहे, आणि त्याच्यासाठी पण सरकारने काहीतरी करावं लागतं. म्हणजे प्रशासनाने काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे देवराजी तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा काही योजना आणल्या जातात. सचिन तेंडुलकर सारख्या भारतरत्नला तुम्ही एका योजनेसाठी जे आहे ते म्हटलं, सचिनने येऊन जे आहे ते त्याचा ब्रँड अँबॅसेडर तयार आहे म्हणूनही कबूल केलं. मात्र या सगळ्या योजनांमुळे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे कुठेतरी या संख्येमध्ये कमी झाली आहे किंवा कुठेतरी लोक आता स्वतःला सांभाळून चालायला लागलेत, असं काय तुमच्या निदर्शनास आलंय? नाही, आम्ही जेव्हा कंपॅरिझन, आता माझ्याकडे चार्ट नाही, परंतु मी गेल्या 3 महिन्यापूर्वी आमचे माननीय पोलीस आयुक्त यांनी एक कंपॅरिझन केलं होतं. तर आम्हाला असं जाणवलं की जे डेट होता, म्हणजे क्रॉसिंग असेल किंवा काय असेल, तर त्या फार कमी झाल्या होत्या. मी तुला, माझ्याकडे फिगर आहे की कुठल्या वर्षी क्रॉसिंगने किती लोक मेली आणि ह्या वर्षी किती गेली. आम्ही कॅम्पेन केल्यानंतर तिच्यामध्ये निश्चितच कमी प्रमाण आलेलं आहे. आता 2015मध्ये क्रॉसिंगमध्ये टोटल 1801 लोकं मेली होती, तर आता फक्त 468 लोकं मेली आहे. म्हणजे 50% क्रॉसिंगमध्ये यामध्ये कमी दिसतं की जिच्यामध्ये आम्ही ह्युमन चेनचा वापर केला. श्री सचिनजी तेंडुलकर आले, त्यांनी आव्हान केलं. त्यानंतर रूफटॉपचे पण आमचे कमी झालेत. मी त्यासाठीच म्हणतो की फक्त ॲक्शनने उपयोग होत नाही. म्हणजे एखादे ते काय गुन्हेगार नाही आहेत की चला बाबा एखादी गुन्हा करतो आणि त्याला आत राखू आणि मग तो सुधरून जाईल. याच्यामध्ये सोशल जो आहे हा फार मोठा भाग आहे अवेअरनेसचा. समाजाने त्यांच्यावरती काहीतरी योग्य, जसं दिपेशने म्हटलं की एखादी आपल्याला कुठला सिलेबस आणता येईल का, शिक्षणामध्ये एखादी तास त्यांचा ठेवता येईल का, अवेअरनेस वाढवता येईल का. निश्चितच अशा प्रकारचे कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की आपण दैनंदिन जीवनाचा आपला अविभाज्य भाग आहे की आपण प्रवास करतो. आयुष्यात कुठला तरी माणूस हा कुठल्या तरी वस्तूने, म्हणजे कुठल्या तरी वाहनाने हा प्रवास करतो. मग तो बसने करत असेल, ट्रेनने करत असेल, विमानाने करत असेल, पण आयुष्यात कधीतरी हा माणूस हा प्रवास करतो. आणि प्रवास करताना कुठली दक्षता घ्यायला पाहिजे हे त्याला कळणं फार गरजेचं आहे. दक्षता कुठली घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच प्रत्येकाला जे आहे ते कळणार आहे की आपण आपल्या जीवाची दक्षता कशी घ्यावी. दीपेश, आपल्याकडे एक थोडासा वेळ, आपण शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारूया
या रावडींना थांबवायचं कसं? कारण पोलीस प्रत्येक वेळेला या रावडींना पकडू शकत नाहीत. मग या रावडींना थांबवण्यासाठी किंवा यांच्यावरती आळा घालण्यासाठी काय काय मेजर्स घेतले पाहिजेत? कारण हे रावडी जे आहेत ते स्वतःचा जीव धोक्यात टाकताना एका निष्पाप प्रवाशाला देखील मारू शकतात, ज्याचा जीव जाऊ शकतो. तर जसं मी सांगितलं की हे आपल्याला थोडं डीप जाऊन आपल्याला समजावं लागेल. हे खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आपल्या समाजचा आणि हे असं प्रॉब्लेम आहे की त्याच्यासाठी आपण जास्त काही स्ट्रिक्ट होऊ नाही शकत, कारण की ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जसं सरांनी पण सांगितलं की ॲव्हरेज एज ऑफ रावडी इज 25 वर्षाचा खालीचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आता लहान लहान मुलं पण करायला लागले आहे. तर त्याचं काय आहे की जसं मी सांगितलं पहिलं पण की 2 ॲस्पेक्ट्स आहे, एक सोशल आणि एक ॲक्शन. ओके, तर आपण एक अवेअरनेस आणि ॲक्शन दोघी सायमल्टेनियसली केलं आणि शाळेमध्ये जाऊन अवेअरनेस केलं, शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन असे कोर्सेस आपण काढले की आयडियल सिटिझन कोण आहे, जे प्रवास करताना कसं वागायचं लोकांशी आपल्याबरोबर. तुम्ही आतापर्यंत असे काही कोर्सेस वगैरे घेतले? आम्ही आता एक मॉड्यूल तयार करत आहे. आमचे मित्र आहे जे सोशियोलॉजी म्हणजे सोशली ॲस्पेक्टवरून ते बघणार आहे की हे खूप इंटिग्रेटेड प्रॉब्लेम आहे. आपल्या देशामध्ये खूप जेंडर डिस्क्रिमिनेशन खूप आहे, त्याच्यासाठी पण आहे. जास्त रावडी मुलींचे अटेन्शन बघायला घेतात. तो का असं करतो? कारण की त्याच्यासाठी अटेन्शन मुलींनी दिलं नाही म्हणून की त्याच्यामध्ये जीवनामध्ये काय झालं ते खूप डीप आपल्याला समजावून तो आम्ही कोर्स पूर्ण एक तयार करतो आणि 1-2 महिन्यात आम्ही हे कॉलेजेस आणि सर्व शाळेमध्ये जाऊन त्या मुलांशी बोलून त्यांना समजून त्यांना हे थ्रू द कॉलेजेस आपण हे प्रयत्न करणार आहे. आणि फक्त ट्राय आहे आमची आणि त्याच्यासाठी पण असं नाही की आमच्या कोर्सने काही सॉल्व्ह होणार प्रॉब्लेम. पोलीस आणि पब्लिक त्यांचं पण जबाबदारी आहे. असं करताना कोणी तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती कारवाई करा आणि त्यांना स्टॉप करा. बरोबर, त्याच्यावरती कारवाई होईल. एक शेवटचा 30 सेकंद आहेत. देवराज, मी तुमच्याकडनं एक विचारणार आहे, अपील काय कराल अशा रावडीजना? त्याचसोबत असे जे लोक आहेत, तरुण असतील किंवा कोणी असेल, जे धावत ट्रेन पकडतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात. बघ मयंक, तू सुरुवातीलाच एक फोटो दाखवला. तो फोटो आम्ही प्रत्येक म्हणजे जिथे प्रत्येक बोगीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दरवाजा असतो त्याच्या प्रत्येक लेफ्ट हँड साईडला चढताना लावला होता की घरी तुमची कोणीतरी वाट बघताय. मी म्हणतो की आपल्याला जो जन्म मिळालेला आहे, ईश्वराने अत्यंत चांगला मनुष्याचा जन्म दिलेला आहे आणि अत्यंत आनंदी राहण्यासाठी आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघतंय. आपले प्रेमळ लोक आहेत, त्या लोकांना आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. मला असं वाटतं की ह्या स्टंटबाजांना आणि जे रूफवरनं प्रवास करता यांना मी कळकळीचं आव्हान करतो की यांनी अशा प्रकारचे प्रवास न करता सुरक्षित प्रवास करा आणि जेणेकरून आपला आणि इतर प्रवाशांचा जीव वाचेल आणि अत्यंत आनंदाने आपण घरी पोहोचू शकाल. बरोबर, सुरक्षित प्रवास करा, स्वतःचाही जीव वाचवा. एक ट्रेन गेली तर दुसरी ट्रेन येईल. ट्रेन जी आहे ती दर 3 मिनिटांनी मुंबईमध्ये येते. धावत घाई करत ट्रेन पकडू नका, कारण जर तुमचा हात चुकला तर तुमचा जीव जाऊ शकतो आणि तुम्ही स्टंट्स केल्यामुळे तुमच्याबरोबरच कुठल्या आणखीन एका माणसाचा देखील तुम्ही जीव धोक्यात घालू शकता. धन्यवाद दीपक देवराज आणि दीपेश टँक, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात. या ठिकाणी जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.